फ्रेंड्स हे बघा, इथं मी 4 पळी तेल घेतलंय. ते इथं बघा मी वाटण घेतलंय. कांदा, खोबरं, लसूण, कढीपत्ता भाजलाय पहिला आणि वाटून घेतलंय. हे बघा यामध्ये मी टाकते. यामध्ये हळद, मालवणी मसाला, मला जेवढं तिखट पाहिजे तेवढं घ्या. हे सगळं मी चांगलं परतून घेते. हे बघा यामध्ये मी किचन किंग मसाला टाकते. हे बघा चवीनुसार मीठ टाकते. हे बघा इथं मी सुरण चांगला धुतला आणि चांगला पाठचा भाग मी पूर्ण काढून टाकला. आणि हे बघा मी हाताला कोकम लावून, कोकमचं हे घेतलं मी आगळ, त्या हाताला कोकम लावून मी सगळं हे चिरून घेतल्या फोडी. हे बघा सुरणाच्या. आणि या कोकमामध्ये 1 तास भिजत टाकलं आहे बघा. कोकमाच्या ह्याच्यामध्ये चांगलं धुतलं मी सुरण आणि मग मी फोडी करून त्या कोकमाच्या सारामध्ये मी टाकलं आहे बघा. सुंदर आहे बघा. आता याला अजिबात खाज येत नाही. मी करून पहिला बघितलंय. 1 तास भिजत ठेवायचं आहे. कोकम आगळ हाताला लावा पण दोन्ही हाताला लावून मगच ते सुरण तुम्ही चिरायला घ्या. हे बघा आता मी हे सगळं यामध्ये टाकते बघा, सारामध्ये बघा. ते वाटणामध्ये टाकते बघा. आपल्याला कोकम आगळ पण टाकायची गरज नाही नंतर. आपण सुरण धुतल्यामुळे आपण असं डायरेक्ट पण टाकू शकतो. बघा टाकलेलं आहे चवीनुसार. कांदा, खोबरं, लसूण, आलं, कढीपत्ता भाजून घेतलं. मसाला तुमच्या आवडीनुसार टाका. सुंदर झालं आपलं. आता एक उकळी येऊ द्या. हे तुम्ही पाणी पाहिजे तर नका टाकू, कारण की आपण सुरण याच्यात भिजवलेलं आहे ना. तुम्ही दुसरं आगळ तुम्ही टाकू शकता 1 चमचा. मी आता टाकते आगळ. हे टाकू नका, आपण सुरण 1 तास भिजत ठेवलेलं होतं ना यामध्ये. हे बघा इथे मी कोकम आगळ टाकते. आता एक उकळी येऊ द्या आणि सुरण जरा त्यामध्ये शिजू द्या. ते लगेच शिजतं पण तुम्ही शिजू द्या. हे बघा आपले सुरण शिजलंय. हे बघा बघा सुरणाची भाजी झाली तयार मस्तपैकी. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा सुंदर झाली. सुरण पाहिजे तर वेगळे शिजून घ्या तुम्ही, यामध्ये जरा वेळ जातो. मस्त झाली बघा भाजी. चला तर बाय.